मैत्रिणींनो, गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि देवीच्या आगमनाची तयारी सुरू झाली. तुमची तयारी झाली का? कारण महिलांची सगळ्यात जास्त लगबग असते त्या घरातल्या स्वच्छतेची. बऱ्याच जणींचे 9 दिवसाचे उपवासही असतील. तर मग आपण वेगवेगळ्या रेसिपीही पाहणार आहोत. पण आज आपण पाहणार आहोत 9 दिवसाच्या नवरात्रीचे काय महत्त्व आहे ते आज आपण जाणून घेऊया. चला तर मग पाहूया आपण नवरात्रीचे महत्त्व. प्रथम सगळ्यांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपण नवरात्राचे महत्त्व, नवरात्राचे रंगांचे महत्त्व, देवीला दिला जाणारा नैवेद्य आणि देवीला वेगवेगळ्या स्वरूपात कोणत्या माळी घातल्या जातात याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. या व्हिडिओमधून आपण नवरात्रीचे 9 रूपे, नवरात्रीचे 9 नैवेद्य, नवरात्रीच्या 9 माळा, तसेच 9 दिवसाच्या रंगांचे महत्त्व, ही सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमधून आज पाहणार आहोत मैत्रिणींनो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला त्याची परिपूर्ण माहिती मिळेल. यावर्षी देवी 22 सप्टेंबर 2025 वार गुरुवार पासून तर 2 ऑक्टोबर 2025 रोजी वार गुरुवारपर्यंत देवीचं आगमन असणार आहे. आणि देवीचं वाहन आहे हत्ती. देवीचे वाहन हे दरवर्षी वेगवेगळे असतात आणि त्या वाहनांप्रमाणे अर्थ लावला जातो. देवी कशावर बसून येते त्यानुसार त्याचा अर्थ लावला जातो. तर यावर्षी देवी आलेली आहे हत्तीवर बसून. ज्यावेळेस देवी हत्तीवर बसून येते त्यावेळेस भरपूर प्रमाणात पाऊस पडतो, भरपूर प्रमाणात धान्य उगवलं जातं आणि भरपूर लक्ष्मी प्राप्त होते. नमस्ते अस्तु महामाये, श्रीपीठे सूरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्कुते. पांढरा रंग म्हणजे सात्विक आणि शांततेचे प्रतीक. आता पुढे पाहूया माहिती. स्थापनेचा पहिला दिवस आहे 22 सप्टेंबर 2025 सोमवार. रंग आहे पांढरा. नैवेद्य आहे गाईचं तूप. हे देवीचं प्रथम स्वरूप आहे आणि हे शैलपुत्री या नावाने ओळखलं जातं. नाव आहे अंबा. पहिली माळ विड्याच्या नागवेलीच्या पानांची घातली जाते. तर दुसरा रंग लाल, शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक. हा रंग देवीला खूप आवडतो. पाहूया दुसऱ्या दिवसाचे महत्त्व. देवीचा दुसरा दिवस आहे 23 सप्टेंबर 2025 वार आहे मंगळवार आणि साडीचा रंग आहे लाल. तर या दिवशी नैवेद्याला तुम्हाला साखर द्यायची आहे आणि हे देवीचं द्वितीय रूप आहे. हे ब्रह्मचारिणी स्वरूपात असेल. देवीचं नाव आहे चामुंडा आणि दुसरी माळ तुम्हाला गोकर्णाच्या फुलांची घालायची आहे. दिवस तिसरा, रंग निळा. निळा रंग म्हणजे आत्मविश्वास आणि साहस व शांती. आता पाहूया माहिती. देवीचा तिसरा दिवस आहे 24 सप्टेंबर 2025 आणि रंग आहे निळा. या दिवशी तुम्हाला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. हे देवीचे तृतीय रूप आहे आणि हे रूप चंद्रघंटा स्वरूपाचे आहे. या दिवशी तिसरी माळ आपल्याला तुळशीच्या पानांची घालायची आहे. दिवस चौथा, रंग पिवळा. पिवळा रंग म्हणजे आरंभ, चैतन्याचे रूप. आता पाहूया पुढील माहिती. देवीचा चौथा दिवस दिनांक 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार. शुभ रंग पिवळा. या दिवशी नैवेद्याला देवीला गोड भजीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच हे देवीचे चतुर्थ रूप आहे आणि हे कृष्मांडा रूप आहे. नाव आहे भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपल्याला घालायची आहे लवंगाची. दिवस पाचवा, रंग हिरवा. सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक. देवीचा पाचवा दिवस आहे 26 सप्टेंबर 2025 वार आहे शुक्रवार. शुभ रंग आहे हिरवा. नैवेद्याला केळे किंवा लाल रंगाची फळे दाखवायची आहेत. तसंच तुम्ही सफरचंद, डाळिंब असंही दाखवलं तरी चालेल. पाचवे रूप आहे स्कंदमाता. नाव आहे ललिता.
5वी माळ आपल्याला लाल फुलांची घालायची आहे, जसे की लाल गुलाब, तेरडा आणि रास. दिवस 6वा रंग राखाडी. हा रंग संयम, विकास व पवित्रतेचं प्रतीक आहे. पाहूया माहिती. 28 सप्टेंबर 2025 वार रविवार. या दिवशी देवीचा रंग आहे राखाडी, ग्रे किंवा करडा. तर या दिवशी नैवेद्याला आपल्याला मध दाखवायचं आहे आणि हे देवीचे 6वे रूप आहे. कल्याणीचे नाव आहे महाकाली आणि 6वी माळ आपल्याला बेलाच्या पानांची घालायची आहे. दिवस 7वा सप्तमी. हा रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. या रंगाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. 7वा दिवस म्हणजे सप्तमी. तर दिनांक 29 सप्टेंबर 2025ला सोमवारी येते. शुभ रंग आहे तांबडा किंवा नारंगी. नैवेद्य या दिवशी आपल्याला कडकणीचा दाखवायचा आहे. 7वे रूप हे कालरात्रीचे असते. 7व्या दिवसाला खूप महत्त्व दिलेले आहे. भरपूर सुवासिनी 7व्या दिवशी ओटी भरतात. त्यानंतर या दिवशी देवीचे नाव आहे जगदंबा. 7व्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची म्हणजे झेंडूच्या फुलाची किंवा झेंडूच्या पानांची किंवा आपल्याला सोनचाफ्याचे माळ घालायची आहे. दिवस 8वा रंग मोरपंखी. तेज, बुद्धी आणि नाविन्यतेचे प्रतीक. पाहूया या दिवसाची माहिती. देवीचा 8वा दिवस दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवार. शुभ रंग आहे मोरपंखी. या दिवशी नैवेद्याला खीरपुरी, चणे भुजून त्याची सुक्की भाजी आपल्याला दाखवायची आहे. या दिवशी आपण देवीला नारळही फोडू शकतो. 8वे रूप देवीचे महागौरीचे आहे आणि देवीचे नाव आहे नारायणी. 8वी माळ शेवंताच्या फुलांची तुम्हाला घालायची आहे किंवा आघाडाच्या पाना. दिवस 9वा नवमी. रंग गुलाबी. गुलाबी रंग म्हणजे महत्त्वाकांक्षीचे प्रतीक. 9वा. या दिवशी 1 ऑक्टोबर 2025 ही तारीख येते आणि वार येतो बुधवार. या दिवशी देवीचा शुभ रंग आहे गुलाबी. नैवेद्याला आपल्याला पांढरे तीळ दाखवायचे आहे. या दिवशी आपल्याला आंबाडीची, मेथीची भाजी आणि भाकरी चपातीचा नैवेद्य दाखवायचा आहे. 9वे स्वरूप आहे सिद्धिदात्रीचे स्वरूप आहे. नाव आहे रेणुका. 9वी माळ आपल्याला लिंबाची किंवा घटाभोवती उगवलेल्या धान्याची किंवा मग झेंडूच्या फुलांची घालायची आहे. देवीचा शेवटचा दिवस विजयादशमी म्हणजे दसरा. काही कुटुंबात या दिवशी घट विसर्जन केले जाते. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारी सरस्वती पूजन, वाहन पूजन या दिवशी केले जाते. या दिवशी सगळ्यांना सोने म्हणजे आपट्याची पाने वाटली जातात. शस्त्रोल्लंघन, रावण दहन, देवीचे तळीभरण, आरती, महानैवेद्य, पुरणपोळी, झेंडूच्या पानांचे तोरण, आंब्याच्या पाण्याचे तोरण दरवाजाला या दिवशी बांधले जाते. दारास लावले जाते. देवीला माळा घातल्या जातात. आपल्या वाहनांना माळा घातल्या जातात. तसेच शेतकरी शेतीच्या अवजारांची पूजा करतात. शेत जमिनीला नैवेद्य दाखवतात. शहरी भागामध्ये गाडी पूजन होते. तसेच आपले जे कॉम्प्युटर म्हणा किंवा अभ्यासाचे मुलांचे वह्या पुस्तके याचेही या दिवशी पूजन केले जाते. खरेदीसाठी सगळ्यात अतिउत्तम असा हा नवीन व्यवसायासाठी उत्तम दिवस आहे. तर या म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि लोके मोठ्या प्रमाणात दसऱ्याच्या दिवशी खरेदी करतात. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.